शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, आज 6वा दिवस आणि आजची देवी आहे कात्यायनी। कात्यायनी ही कात्यायन ऋषींची कन्या। हिचं रूप अत्यंत दिव्य आहे। सुवर्णासमान झळझळीत प्रभायुक्त अशी हिची त्वचा आहे आणि ही अष्टभुजाधारी आहे। तिच्या हातामध्ये तलवार आणि कमळ, याशिवाय एका हाताची अभयमुद्रा आहे आणि एका हाताची वरमुद्रा। अभयमुद्रा म्हणजे ही आणि वरमुद्रा म्हणजे ही। हिचं वाहन आहे सिंह आणि हिला नैवेद्य दाखवायचा मधाचा। कात्यायनी देवीचं हे वैशिष्ट्य आहे की कात्यायनी देवीची आराधना ही व्रजामधील गोपिकांनी कृष्णाच्या प्राप्तीसाठी केली होती। त्यांनी जे व्रत केलं होतं त्याला कात्यायन व्रत असं म्हणतात। आता कृष्ण आणि गोपिका यांच्या नात्याबद्दल आपल्यामध्ये फारच गैरसमज आहे। कृष्ण आणि गोपिका यांच्यामधलं जे नातं होतं ते निखळ भक्तीचं होतं। याचं कारण काय तर कृष्ण हा अत्यंत लहान वयामध्ये गोकुळात राहत होता। त्याने 12व्या वर्षी गोकुळ सोडलं होतं। गोपिका या सगळ्या त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या। गोपिकांमध्ये कृष्णाच्या प्रती जो होता तो वात्सल्य भाव होता। कृष्ण हा अत्यंत प्रतापी होता। तुम्ही विचार करा की आपल्या शेजारचं किंवा आळीतलं किंवा बिल्डिंगमधलं किंवा आपल्या नातेवाईकांचं असं एक छोटंसं बाळ असतं, गोंडसचं, आणि आपल्या घरात कितीही मुलं असली तरी ते गोंडस बाळ जेव्हा रांगतं, हसतं किंवा काहीतरी उद्योग करतं तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, ते आवडतं आणि आपण पटदिशी त्याला उचलून घेतो। हे सामान्य बाळाबद्दल होतं। आणि कृष्ण साक्षात परमात्मा हे बालरूप घेऊन आलेला आहे आणि तो लीला करतोय, तर त्याचं रूप किती मोहक असेल हा विचार आपण करू शकतो का? सगळ्या गोपिका त्याच्या रूपाने मोहून जायच्या। आणि कृष्ण जेव्हा लोणी चोरायचा कोणाच्या घरी काहीतरी उद्योग करून ठेवायचा, तेव्हा गोपिका यशोदेकडे तक्रार करायला यायच्या की यशोदे, तुझ्या कान्ह्याने आमच्या घरी लोणी चोरलं। हे तू तक्रार करायचा नसायचा, पण त्या निमित्ताने यशोदा कान्ह्याला बोलवायची आणि मग कान्हा आला की त्यांना तो बघायला मिळायचा, त्या बघायला यायच्या त्याला। आणि मग जर तेव्हा यशोदा त्याला काही रागवायला लागली किंवा मारायला लागली तर गोपिका म्हणायच्या, हे काय, तू कशासाठी त्याला बोलतेस, तो आमचा कोणीच नाही का, आम्ही काय त्याची तक्रार सुद्धा करायची नाही का, असं म्हणून त्याला वाचवायच्या आणि मग त्याला बघून आपापल्या घरी निघून जायच्या। रास खेळताना असं म्हणतात की प्रत्येक गोपिकेला श्रीकृष्ण आपल्याबरोबरच नाचत आहेत असा अनुभव मिळायचा। गुजरातमध्ये मी जो रास बघितला होता तो मात्र अतिशय लहान लहान मुली, छोट्या 8-8 वर्षाच्या मुली गुजरातमध्ये गावागावांमध्ये कृष्णाच्या गीतांवर सुंदर असा रास करतात। आणि दांडिया जो खेळला जातो किंवा गरबा ज्याला म्हणतात तो देवीच्या गीतांवर खेळला जातो। इथे कुठेही चित्रपट गीतांचा समावेश या गोष्टीमध्ये झालेला नाही आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे। आणि म्हणून या परमश्रेष्ठ परमब्रह्म स्वरूप असलेल्या श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी जसं गोपिकांनी कात्यायनीची प्रार्थना केली, कात्यायन व्रत केलं, तसं आपणही त्या परब्रह्माच्या प्राप्तीसाठी कात्यायनीला प्रार्थना करूया आणि ती आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच यश देईल अशी मला आशा आहे। धन्यवाद।